जर मी लग्न केलं आणि मला ते लग्न नाही जुळवून ठेवता आलं तर मी परत घरी येऊ शकते का? यावर मुलीचे वडील क्षणाचाही विलंब न करता असं काही बोलतात की मुलगी ढसाढसा रडू लागते. मुलीला ठणकावून म्हणतात की या घराचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमीच खुले राहतील, असं पुन्हा बोलू नको आणि विचारही करू नको. आम्ही तुझे आई वडील आहोत, हे घर तुझं आहे. समस्यांना सामोरे जा. जेव्हा तुला इच्छा नसेल तेव्हा हे घर तुझं आहेच. यावर मुलगी पुढे म्हणताना दिसते की जग म्हणेल की मुलगी परत आली, हे घडलं ते घडलं. मग पुढे आई उत्तर देत म्हणते की आपला जगाशी काय संबंध? वडील म्हणतात की मुलगी आमची आहे की जगाची? यावर मुलगी पुन्हा प्रश्न विचारत बोलते, जर मी तुम्हाला कॉल करून घेऊन मला जायला बोलवलं तर तुम्ही याल का? यावर वडील म्हणतात, आम्हीच येणार आणि कोण येईल? आई म्हणते, तू हाक मारल्यावर आम्ही तुला घ्यायला येऊ. आमचं लाडकं बाळ देणार. जर त्याला काही अडचणी आल्या तर आम्ही त्याला सोडून देऊ का? ते कसं शक्य आहे? मुलगी पुन्हा आईला प्रश्न विचारते की जर मी लव्ह मॅरेज केलं आणि लग्नात नंतर समस्या आल्या तरीही तुम्ही मला साथ द्याल का? यावर आई म्हणते की जर आम्ही अरेंज मॅरेज केलं तरी त्या लोकांना आम्ही फार ओळखत नसणार, तर इथेही या गोष्टी होऊ शकतात. अशाच प्रकारे लव्ह मॅरेजमध्येही ते होऊ शकतं. त्यामुळं घर तुझ्यासाठी नेहमीच खुलं असेल ना? वडील सांगतात की पृथ्वीवर तू लव्ह मॅरेज करणारी पहिली नसशील. तू ती पहिली मुलगी नसणार जिचं भांडण होईल. हेच तर आयुष्य आहे. निभावता आलं तर आलं, नाही तर बॅक टू पवेलियन, पुन्हा घरी परत. आईवडिलांचा हा सल्ला ऐकून मुलगी भावूक होते आणि इथंच व्हिडिओचा शेवट होतो. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा.